नमस्कार. इथे बघा आपण हे आज 3 ड्रेस तयार केलेले आहेत. हे ड्रेस आपण अस्तरचे शिवलेले आहेत आणि पॅन्टला सुद्धा आपण इथे अस्तर वापरलेला आहे. तर ते कशा प्रकारे शिवलेले आहेत हे आपण पाहूया. हा पहिला जो ड्रेस आहे तो ऑर्गेन्झा मटेरियलमध्ये आहे. इथे बघा तुम्ही पाहू शकता समोरच्या बाजूला गळ्याला वर्क दिलेला आहे, गोल गळा दिलेला आहे आणि इथे स्लीव्स आपण विदाउट अस्तरची केलेली आहे आणि ड्रेसचा जो कपडा उरलेला होता तो वापरून आपण इथे बघा छानशी स्लीव्जला डिझाईन केलेली आहे. तर फक्त प्लेन स्लीव्ज करण्यापेक्षा ही अशी थोडीशी डिझायनर स्लीव्ज केली, त्यामुळे ड्रेसला खूप छान लुक आलेला आहे. इथे बघा तुम्ही पाहू शकता आपण इथे पॅन्टला सुद्धा अस्तर लावलेला आहे. कारण कधी कधी काय होतं, पॅन्टीचा कपडा खूपच म्हणजे असं पातळ येतो तर तो कम्फर्टेबल होत नाही, त्यामुळे इथे आपण पॅन्टला सुद्धा अस्तर वापरलेला आहे. आता हा दुसरा ड्रेस चंदेरी सिल्कमध्ये मटेरियल आहे. इथे स्लीव्जला सुद्धा आपण असा टॉपचा उरलेला कपडा वापरलेला आहे, कारण स्लीव्ज ही एकदम अशी प्लेन आलेली आहे. त्यामुळे इथे आपण बघा खाली स्लीव्जच्या बॉटमला असं म्हणजे ड्रेसचा कपडा वापरलेला आहे, त्यामुळे ड्रेसला असा छानसा लुक आलेला आहे. आणि यावरती कॉन्ट्रास्ट अशी पॅन्ट आहे. इथे बघा तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा आपण अस्तर यूज केलेला आहे आणि आपण टॉपचा जो कपडा होता तो खाली पॅन्टच्या बॉटमला लावलेला आहे. त्यामुळे इथे बघा छानशी अशी आपली पॅन्ट तयार झालेली आहे. आता हा तिसरा जो ड्रेस आहे तो याचा कपडा रेयॉनमध्ये आहे, परंतु याला सुद्धा आपण अस्तर वापरलेला आहे, कारण अस्तर वापरल्यानंतर ड्रेस हा फिनिशिंगमध्ये येतो. इथे बघा इथे सुद्धा एम्ब्रॉयडरी दिलेली आहे, गळ्याला गोल गळा आहे आणि यावरती छोटी छोटी अशी व्हाईट कलरमध्ये फ्लावर्स दिलेले आहेत. आता हे ड्रेस शिवताना आपण पाठीमागे बघा टक्स दिलेले आहेत. टक्स दिल्यामुळे काय होतं की ड्रेसची फिटिंग ही अगदी परफेक्ट होते. तर इथे बघा पॅन्ट ही रनिंग पॅन्टच आलेली आहे, त्यामुळे इथे पॅन्टला जास्त काही वेगळं काही असं केलेलं नाही. अशा पद्धतीने आपण इथे 3 ड्रेस तयार